प्रभाग 12 व 13 मध्ये एकाच वेळी 4 रस्त्यांच्या कामांना प्रारंभ। माजी नगरसेविका लक्ष्मी बागुल व दिनेश बागुल यांच्या प्रयत्नांना यश। प्रभाग क्रमांक 12 व 13 मधील शांतीनगर आणि नवनाथनगर परिसरातील 4 महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरुवात झाली असून भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला आहे। भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल व माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दिनेश बागुल यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामांना गती मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। शांतीनगर व नवनाथनगर रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले। प्रभागातील नगरसेवक जयश्री कमलाकर अहिरराव, छोटू थोरात, प्रतीक करपे, सौ शीतल वाघ यांचे देखील सहकार्याने हे काम मार्गी लागल्याचे यावेळी सांगण्यात आले। सदर रस्ते अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता। ही बाब लक्षात घेऊन दिनेश बागुल यांनी सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यांची मंजुरी मिळवली। विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत प्रथम भूमिगत गटारी, ड्रेनेज लाईन व हाऊस चेंबरची 100% कामे पूर्ण करण्यात आली। त्यानंतरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली। या कामांचे भूमिपूजन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेन रंपळकर व महापौर मयादेवी परदेशी, प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक, महादेव परदेशी, किरण जोंधळे, वसंत चौधरी, बबन चौधरी, रामबापू चौधरी, नन्ही चौधरी, राजू बागुल, शिवाजी जगताप, प्रवीण चौधरी, पवन चौधरी, भटू चौधरी, गणेश चौधरी, महेश चौधरी, राकेश जैन यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। आज दिनांक 1 जून 2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, आपले सर्वांचे लाडके आमदार धर्मयोद्धा अनुपय अग्रवाल, बाबासाहेब सुभाषजी भामरे, माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे, आमचे सर्वांचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ रंपळकर, त्याच पद्धतीने आमचे आईसाहेब महापौर महादेव परदेशी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या सहकार्याने आज प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील 4 रस्त्यांचे या ठिकाणी भूमिपूजन केलेले आहे। या ठिकाणी हा रस्ता अतिशय खराब झालेला होता, लोकांना यायला खूप त्रास होत होता। तर आज सर्वांच्या माध्यमातून आज डांबरी रस्त्याचे या ठिकाणी उद्घाटन करून हा रस्त्याचा शुभारंभ करत आहे।